राम राम म्हटलं सर्व शेतकरी बांधवांना. अरे आज इंस्टाग्रामवर गेलतो. इंस्टाग्रामवर गेल्यानंतर भाऊ अशा रील्स आल्या समोर की ज्या पाहून माझ्या डोसकं फिरलं होतं. अशा रील्स होत्या शेतकऱ्यांच्या बाबत की म्या म्हटलं भाऊ याच्यावर एक व्हिडिओ बनवलाच पाहिजे. म्हणून आज तुमच्यासमोर त्याच रील्सवर एक व्हिडिओ घेऊन आलो. बघा व्हिडिओ कसा चालू होते. म्या व्हिडिओ पाहिल्यानंतर मी पुरा 10 ते 15 मिनिटं तो व्हिडिओ पाहिला. अर्ध्या तासाचा व्हिडिओ होता. 10 ते 15 मिनिटं व्हिडिओ पाहिला आणि 10 ते 15 मिनिटं व्हिडिओ पाहिल्यानंतर समजलं की यात काहीच नाही. त्यात सांगितलं होतं चमत्कार. चमत्काराबद्दल सांगितलेलं होतं. आता तुम्हालाही माहीत आहे चमत्कार म्हटले प्रत्येक माणसाच्या डोळ्याचे मोठे होतात. कारण की चमत्कार कोणाच माणसाला मेहनत नाही करायची ना. आयतं जर का भेटलं तर कोणाला पाहिजे नाही. दे रे हरी पलंगावर हे सगळ्याचंच काम आहे आजकाल. म्हणून तो व्हिडिओ मी आधी पाहिला आणि तुम्ही बी जर का मी आता तसा बोलत राहिलो तर तो व्हिडिओ बघसाल. हा व्हिडिओ बघसाल आणि तो व्हिडिओ काय होता हे शेवटपर्यंत जाणण्यासाठी तुम्ही या व्हिडिओला म्हणजे शेवटपर्यंत बघा. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. व्हिडिओ कसा होता की बा एका शेतकऱ्याचा वावर आहे. शेतकऱ्याच्या वावरामध्ये एक विहीर आहे आणि त्या विहिरीमध्ये कोण अशी भविष्यवाणी केलेली होती की हे विहीर पुऱ्या गावाचा फायदा करून देणारा येत्या 10 वर्षात. आणि विहीर तेव्हा खणली बी नव्हती. तर एका पुजाऱ्याला त्या म्हणजे बीडमधला शेतकरी होता. त्या बीडमधल्या शेतकऱ्याला एका संत महात्म्यानं किंवा पुजाऱ्यानं सांगितलं की तुझ्या वावरामध्ये विहीर खण. विहीर खणल्यानंतर तुझ्या वावरात त्या विहिरीला असं काय होणार, त्या विहिरीचं असं काय होणार, विहिरीचा असा काही चमत्कार होणार, पुऱ्या गावामध्ये असा चमत्कार फैलणार की ते विहीर सर्वांना म्हणजे ते विहीर पुऱ्या गावाला फायदा करून देईल. त्या शेतकऱ्याला ते पहिले तर खोटं वाटलं. परंतु त्या शेतकऱ्यानं काय केलं, बाबावर एक विश्वास ठेवला आणि गेलं वावरामध्ये विहीर खणली. आता तुम्हाला माहिती आहे बीडसारखा जर का जिल्हा म्हटला तर एकदम दुष्काळी भाग. विहीर खणल्यावर विहिरीला पाणी नाही लागलं भाऊ. आता हा गोत्यात यानं 2 लाखाचे कर्ज काढून विहीर खणली. मारे बाबाला शादेत जाय. हमका बाबा टमका बाबा सायच्या बाबाच्या मा नुकसान झालं. बाबाही कोमा तशी पण भाऊ दिवस ओलांडले. काही दिवस आले शेतकऱ्याचं पूर्ण कोरडवाहू वावर आणि तिकडे सगळं काही जमीन म्हणजे कोरडवाहूच असते. आणि तिथं बी कोरडवाहू जमिनीमध्ये तिथं बी ते हिंमत ठेवतात बागायती शेती करण्याची. शेतकरी जगामध्ये फक्त एकमेव असा हा आहे माणूस आहे की जो भाऊ न काही पाहता खुल्या आभाळाखाली त्याचं सोन्यासारखं बी फेकते आणि त्यातून उत्पन्न म्हणजे त्यातून नफा कमावण्याची ताकद ठेवते. परंतु त्याने विहीर खणली, विहिरीला पाणी लागलं नाही. अख्खे गावाला त्याच्या हसत जात की त्या बाबाच्या म्हटलं ऐकलं, बाबानं तुला फसवलं, ढोंगी बाबा होता, अमकं होतं टमकं होतं. काही दिवसानं काय झालं, एक पत्रकार तिथं जाते. पत्रकार गेल्यानंतर काय आहे, ते पत्रकार तो विहीर पाहते आणि त्या पत्रकाराच्या ते लक्षात आलं. ते पाहून तर भाऊ सगळं गाव हापचकित झालं. गावच नाही तर तो पुरा ते बीड आहे ते पूर्ण बीड हापचकित झालं. तो व्हिडिओ एवढा व्हायरल झाला की भयानक. त्या व्हिडिओ म्हणजे असं काही दाखवलं त्या पत्रकारानं, असं काही सांगितलं त्या शेतकऱ्याला की बस ऐकून तो शेतकरी बी दंग झाला की बघा काय झालं. ते विहीर जी होती ना एकदम कोरडी म्हणजे जेमतेम पाणी एक दीड तास चालणारी, एक दीड तास समजा त्यामध्ये मोटर चालू शकेल अशी ते विहीर होती. पण भाऊ पुढे व्हिडिओ ऐकला मग अम्मा बहीण बी आ जाऊंगा इसकी. फक्त त्या व्हिडिओमध्ये सांगेल काय होतं माहिती आहे का, आम्ही बाबा विहिरीला आहेत ना आडव्या बोरी मारल्या. आडव्या बोरी मारल्यामुळे काय आलं, विहिरीला भरमसाठ पाणी लागलं. भरमसाठ पाणी लागल्यानंतर काय आलं की पुऱ्या जे बीडचे ते आजूबाजूचे गावं होते त्या गावाची पाणीही टंचाई मिटली. पाणी टंचाई मिटली म्हणजे काय तर त्या शेतकऱ्यांनी त्यावर्षी ऊसही पेरला, ऊसातून नफाही कमावला. आणि त्याचं म्हणणं होतं की बाबा कमीत कमी 10 तास माझी मोटर चालते. 10 तास चालूनही विहिरीचं पाणी संपत नाही, एवढं पाणी आहे. तर त्या काळी त्या विहिरीला म्हणजे कोरडं पाणी लागलं होतं, म्हणजे एकदम पाणीच नव्हतं की ज्यावेळेस ती विहीर खणली होती ना त्यावेळेस त्या विहिरीला पाणीच नव्हतं लागलं ना भाऊ. तर याला तर आनंद होणारच. आणि यानं सांगितलं की मी आडव्या बोरी मारल्या म्हणून मला पाणी लागली. आता तुम्ही सांगा इतक्या अवघड जर का व्हिडिओ बनवला तो जर का पाहिला तर माझ्यानं डोसकं सटकत नाही का हो. त्यात सांगेल बी असं असं होतं की मी ऐकून हापचक झालतो ना की त्यात असं सांगितलं होतं की शेतकऱ्यासंग झाला चमत्कार, शेतकऱ्यानं केलं मोठं काम, शेतकऱ्याचं विहिरीचं सोनं. असं मला वाटे त्या विहिरीत काय नेमकं लेखाचं आता का सोनं निघते काय का पेट्रोल आणि डिझेलचं हे लागले काय साठे बीडमध्ये. परंतु भाऊ जसं ऐकलं पाण्याचाच साठा आहे त्यानं आडव्या बोरी मारला म्हणून झालं. मला डोसकं फिरलं भाऊ. मी म्हणलं हे काय होईल का, हे इतक्या अवघड मी व्हिडिओ पाहिला, टाईम गमावला. मला हे चांगलं कंटेंट असेल, व्हॅल्युएबल कंटेंट असेल आपण हे बनवून शेतकऱ्याला सांगू आपल्या चॅनलवरती व्हिडिओ टाकू त्याचा बी. परंतु कायचं काय हो राजे हो, असे व्हिडिओ जर का बनवत असाल तर बनवू नका रे वा. शेतकऱ्याचा टाईम काय वाया गमावू नका, फुकटाचा टाईम नसते त्याचा. जर का तुम्हाला व्हिडिओ आपला आवडला आहे आपल्या चॅनलला लाईक करू शकता. भेटूया पुन्हा अशा जगा नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.